कोण होणार शिक्षकांचा आमदार? विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून शिक्षकांच्या भेटीगाठींना वेग आला आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या हालचाली वाढल्या असून प्रत्येक शाळेत कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत। शाळेतील बैठका आणि पत्रकार परिषदांना वेग आला आहे, तर मतदारसंघात राजकीय चर्चांना उधाण आलेले आहे। उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून येत्या 26 जूनला प्रत्यक्ष मतदान होणार आहे। या निवडणुकीत ॲडव्होकेट संदीप गोपाळराव गुळवे, किशोर भिकाजी दराडे आणि कोल्हे विवेक बिपिनदादा यांच्यासह एकूण 21 उमेदवार रिंगणात आहेत। मात्र खरी लढाई ॲडव्होकेट संदीप गोपाळराव गुळवे आणि विद्यमान शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यात होणार असल्याचे चित्र आहे। तर अपक्ष उमेदवार कोल्हे विवेक बिपिनदादा हे देखील रिंगणात असून त्यांनी देखील चांगला जोर लावला आहे। त्यामुळे सदर निवडणूक तिरंगी होणार असल्याचे चित्र आहे। अपक्ष उमेदवारही आपले नशीब आजमावत आहेत। ॲडव्होकेट संदीप गुळवे यांच्या मतदारसंघातील तगडा संपर्क, सर्व शिक्षक संघटना आणि राजकीय पक्षांचा मिळणारा पाठिंबा पाहता यंदा महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांना जोरदार टक्कर देतील असा अंदाज राजकीय जाणकार वर्तवित आहेत। यंदाच्या निवडणुकीत किशोर दराडे दुसऱ्यांदा विजयी होतील का, की ॲडव्होकेट संदीप गुळवे बाजी मारतील, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। तर शिक्षक मतदारांचा कल कोणाकडे राहतो आणि कोण बाजी मारतो हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल। आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल, नमस्कार।